हे पाहू शकता आपले साईबाबा. मित्रांनो तर भुजमध्ये आलोय आता. एका ठिकाणी नाश्ता करायला आलोय. नाश्ता करायला इथला एक फेमस डिश आहे, काय म्हणतात, दाल पकवान म्हणून. ते मित्रांनो दिवस होता 26 जानेवारी 2001 आणि सकाळचे वाजले होते 8:46 आणि संपूर्ण देश आपला 52वा प्रजासत्ताक दिन साजरा करत होता मित्रांनो. आणि भुजमध्ये 8:46 नंतर एक जमिनीला हादरा बसला. आणि हा पाहू शकताय आदियोगी स्टॅच्यू. मित्रांनो तर फायनली पराग महल पाहून आलोय. 70 रुपये तिकीट होतं. 70 महलामध्येच नाही, पिक्चरची शूटिंग झाली होती. लगान पिक्चर पाहिलं असेल सगळ्यांनी. दुगना लगान देगा. मित्रांनो हा होता आईना महल. ही दिसतंय का वरचा मजला, त्यात सगळा आईना महल होता. आणि हे कंपाऊंड आहे. तर ह्याच्या पलीकडं ही आहे पराग महल. ओके, ही आहे पराग महल. आणि इकडून आतमध्ये गेलं तर पराग महलला 70 रुपये तिकीट आहे. बघू जुगाड होते का. हे बघा क्लॉक टावर बंद आहे, पण अशा पद्धतीचा जुना राजवाडा आहे. पाहू शकता आईना महल. मित्रांनो मी तुम्हाला आज इतकं सुंदर मंदिर दाखवणार, असं मंदिर नाही तुम्ही पाहिलंच नसणार कधी. तर लय मोठा MIDC एरिया लागला इथं कोचीमध्ये. मोदीजींनी लय कंपन्या आणल्यातला काही इकडं. मित्रांनो तर जे शेतातलं मीठ निघतंय ना, तुम्हाला दाखवलं की शेतातलं मीठ निघतंय काही पावती. ह्या फॅक्टरी आहेत ना, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मीठाचं प्युरिफिकेशन करून नाही त्याची पॅकेजिंग केली जाते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस आहे 33वा. तर 33व्या दिवशी आपण आहे गुजरातमधील भुज येथे. भुज हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे कच्छमधला. तर तिथं आलेलो आहे मित्रांनो. तर कालचा मुक्काम आपण नव्हे एका मंदिरात केला होता. तुम्ही पाहू शकता असं मंदिर आहे. 4-5 मंदिर आहेत एका जागी, 1 2 3 4. तर मित्रांनो इथंच झोपलो होतो काल. तर तिथं आपलं स्लिपिंग बॅग टाकून डायरेक्ट झोपलो होतो. तिथं ते मथारं झोपलं होतं आणि अशा पद्धतीने झोपलो होतो. रात्रीचा पाऊस यायला लागला, गाडी इथं होती तर शेडमध्ये लावली, मी इथं येऊन झोपलो. अशा पद्धतीने टिपकं यायला लागलं होतं रात्रीचं. तर चला आजचा प्रवास आपला भुजच्या दिशेने, भुजमधील पर्यटन स्थळ असणार आहे. त्यानंतर आपण निघणार आहे जैसलमेरच्या दिशेने. ओके, आजपासून आपला राजस्थानकडे प्रवास चालू. ओके चलो. मित्रांनो तर सकाळ जाण्यापूर्वी तुम्हाला दर्शन घडवतो. कुठलं मंदिर होतं हे पाहू शकता. आपले साईबाबा यानंतर ना इकडे आपले गणपती बाप्पा मोरया. दिसते का तुम्हाला काचमध्ये त्यामुळं नाही काच रिफ्लेक्ट होती. इथं आपले बजरंगबली हनुमान. त्यानंतर ना महादेवांचं एक मंदिर आहे. असे मी ऑलरेडी दर्शन घेतलं आहे, तुम्हाला दाखव म्हणलं. इथं महादेवांचं मंदिर आहे. आता एक गुजरातीमध्ये लिहिलं आहे त्यामुळं मला माहीत नाही आहे नक्की काय नाव आहे मंदिराचं. आणि इथं माताचं मंदिर आहे, हे पाहू शकताय. अशा पद्धतीचं आहे. तर चला आपण जाऊया आजच्या सफरला. मित्रांनो तर भुजमध्ये आलोय आता. एका ठिकाणी नाश्ता करायला आलोय. नाश्ता करायला इथला एक फेमस डिश आहे, काय म्हणतात, दाल पकवान म्हणून. ते घेतलंय आता. कसं लागतंय काय माहिती. 50 रुपयाला प्लेट आहे. बघूया. कोण झालं पण जाळ निघाला. जाळ लय तिखट होतं भाऊ. तेज मागितलं तर इतकं तिखट झालं ना, जाळ निघाला. तर चला आपण जाऊया आता इथनं आपलं कुठल्या तरी टुरिस्ट स्पॉट फिरूया एखादा, जाऊया. मित्रांनो तर निघालो होतो आपण आधी शिवा स्टॅच्यूकडं. जाताना दादा भेटले वाट्यामध्ये. ते म्हणले चहा प्यायचा का. तर चहा पित नाही मी, पण आता जाऊ द्या. ते म्हणले इतका आग्रह करत होते. 2-3 वेळा थांबा म्हणले, त्यामुळे थांबलो आपण. मित्रांनो तर हे मंदिर आहे ना आदि शिवा. तर ते मंदिर नाही आहे, आदियोगी म्हणून मंदिर आहे. हे मंदिर नाही आहे, एका सोसायटीच्या आत आहे. त्यामुळे तिथे येताना तुम्हाला सोसायटीच्या गेटवर एंट्री करायला लागते. तर पाहू शकता इथं आदियोगी. ओके, जे तमिळनाडूमध्ये आहे ते लय मोठं आहे. हे छोटी प्रकृती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिकृती. मित्रांनो तर आलोय खाली. तर इथे एक महादेवांची मूर्ती. आणि हे मंदिर हे प्रायव्हेट मंदिर आहे, बहुतेक सोसायटीचे, सोसायटीने बनवलेले. पण ते भाविकांसाठी पण ओपन आहे, अशा पद्धतीचे आहे. हर हर महादेव.
तर मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकताय आदियोगी शिवा स्टॅच्यू. तर मित्रांनो हा पण एकदम सुंदर ठिकाण आहे. मित्रांनो तर आदियोगी शिवा स्टॅच्यू हा नव्हे तमिळनाडूमध्ये सगळ्यात फेमस स्टॅच्यू आहे. खूप मोठा स्टॅच्यू आहे. त्याचीच प्रतिकृती इथं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एका सोसायटीच्या मधोमध बनवलेला आहे आणि हे आत्ता भुजमधील एक पर्यटन स्थळ बनलं आहे. मी आज भारतातील अशा शहरामध्ये आलोय, त्या शहरामध्ये नव्हे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा भूकंप घडला होता. तर मित्रांनो मी आहे आता गुजरातमधील भुज येथे. तर मित्रांनो दिवस होता 26 जानेवारी 2001 आणि सकाळचे वाजले होते 8:46 आणि संपूर्ण देश आपला 52वा प्रजासत्ताक दिन साजरा करत होता मित्रांनो. आणि भुजमध्ये 8:46 नंतर एक जमिनीला हादरा बसला आणि तो हादरा तब्बल 2 मिनिटं चालला आणि त्या हादऱ्यामध्ये नव्हे तब्बल 8,000 गावं आणि शहरं सगळी 8,000 गावं आणि शहरं नव्हे बरबाद झाली मित्रांनो. तर हा भूकंप इतका मोठा होता की त्याची स्केल नव्हे 7.7 एवढी होती मित्रांनो. आणि हा भारतीय इतिहासामधला म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर सगळ्यात मोठा भूकंप होता मित्रांनो. तर भूकंप फक्त 2च मिनिटं झाला, त्यामुळे लोकांना इथल्या काही कळता आलेलं नाही आहे, म्हणजे त्यांना काही सुधारण्याचा चान्सच भेटला नाही मित्रांनो. याच्यामध्ये नव्हे जवळपास गुजरातमधील 7,900 शहरं आणि गावांना फटका बसला आणि त्यामध्ये जी मोठी शहरं होती ना ती एक जमीनदोस्त झाली आणि त्यामध्ये जवळपास 20,000 लोकांनी त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे 20,000 लोकांनी त्यांचा जीव गमावला आणि सुमारे 1,70,000 लोक जखमी झाली. तर मित्रांनो ह्या भूकंपानंतर गुजरात राज्य म्हणजे सगळं त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आणि इथं भुजमध्ये भूकंप झाला तर त्याचे हादरे नव्हे अहमदाबादला बसले होते मित्रांनो. तेथील पण काही बिल्डिंग कोलमडल्या होत्या. तर मित्रांनो अशा प्रकारे मी आलेलो आहे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा भूकंप झालेल्या शहरामध्ये भुजमध्ये. ह्याचा इतिहास काय आहे काय नाही, इथं ऐतिहासिकदृष्ट्या काय संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही जाऊन पाहू शकता. MH बॅकपॅकर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे, नाही तर स्वप्नील देवडे टाकलं तर येईल मित्रांनो. आणि हा पाहू शकताय आदियोगी स्टॅच्यू, आदियोगी शिवा स्टॅच्यू आहे मित्रांनो. तर हा तुम्ही नव्हे ह्याच्यात पाहिला पण हा आपल्या ह्याच्यात पण आहे तमिळनाडूमध्ये मित्रांनो. तर फायनली पोचले पराग महलला आता. ओके चला कसा आहे महल बघूया मित्रांनो. तर महलमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आणि कॅमेऱ्याच्या साह्याने जर व्हिडिओ काढायचा असेल तर 100 रुपये तिकीट वेगळं होतं. तर त्यामुळे त्या सिक्युरिटी गार्डने मला अगोदर सांगितलं की कॅमेरा चालणार नाही. मग कॅमेरा ठेवून दिला मित्रांनो. मग मोबाईलच्या साह्याने फोटो काढण्याचा व्हिडिओ काढण्याचं ठरवलं मित्रांनो. तर हा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत आहे. त्यामधील आयना महल आहे, त्या आयना महलला चाललो आहे आपण. त्या आयना महलमध्ये पण मोबाईल अलाउड नाही म्हणतात. तर बघूया कसं आहे मित्रांनो. तर फायनली आलो आहे आपण आतमध्ये. एकाच ठिकाणी पराग महल पण आहे आणि आयना महल पण आहे. पराग महलला 70 रुपये तिकीट आहे, आयना महलला 35 रुपये तिकीट आहे. अशा पद्धतीने आहे. एकदम जुन्या काळाची ब्रिटिश काळाची बिल्डिंग दिसती. आणि चला पाहूया. मोबाईल कॅमेराने तर व्हिडिओ काढणं अलाउडच नाही, मोबाईलने काढलं तर ठीक आहे. 70 रुपये पराग महलला आणि 35 रुपये आयना महलला. तर पाहूया आयना महल कसा आहे मित्रांनो. हा होता आयना महल. हे दिसतंय का वरचं मधला, त्यात सगळा आयना महल होता आणि हे कंपाऊंड आहे. तर ह्याच्या पलीकडं ही आहे पराग महल. ओके ही आहे पराग महल आणि इकडून आतमध्ये गेलं तर पराग महल. पराग महलला 70 रुपये तिकीट आहे. बघू जुगाड होते का हे बघा. क्लॉक टावर बंद आहे पण अशा पद्धतीचा जुना राजवाडा आहे. पाहू शकता आयना महल मित्रांनो. तो पराग महलच्या आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर हा तोच महल आहे. ह्याच्यामध्ये नव्हे लगान पिक्चरची शूटिंग झाली होती. लगान पिक्चर सगळ्यांना माहिती असेल. त्यामध्ये आमिर खान क्रिकेटची मॅच असते तो पिक्चर ते एक नंबर त्यातलाच हा हॉल आहे. तर पाहू शकता ह्यातलं नव्हे ते झुमर खूप जुने आणि काही नवीन 2001मध्ये जो भूकंप झाला त्यामध्ये काही खराब झाले होते, त्यामुळे नवीन बसवलेत काही अशा पद्धतीने आहे. तर आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तर मी काढतोय शॉर्ट क्लिप काढतोय. बोलून काढला ना समजा माहिती दिली तर ते माझ्याकडून कॅमेरा वगैरे घेतील, त्यामुळं हे केलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारचे जुन्या वस्तू सगळ्या त्यावेळेच्या ठेवलेल्या आहेत. कसं आहे मित्रांनो. तर फायनली पराग महल पाहून आलो आहे. 70 रुपये तिकीट होतं. 70 रुपये तिकीटमध्ये आलो तर एवढं काही नाही आहे पण मोठा महल आहे एवढं आहे. आणि ह्या महलामध्येच नव्हे पिक्चरची शूटिंग झाली होती. लगान पिक्चर पाहिलं असेल सगळ्यांनी. दुगना लगान देगा असं म्हणत होतं ना ते ह्या ठिकाणी शूट झालं होतं. आणि ह्या महलाची खासियत म्हणजे मित्रांनो तुम्हाला ते मगाशी गड्या दाखवलं ना ते 150 फूट उंच आहे गड्या. अशा पद्धतीचं क्लॉक टावर आहे आणि 3 मजली उंच महाल आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. चला तर इथनं बाहेर कसं जायचं पाहूया
मित्रांनो, तर ह्या महालाचं बांधकाम नाही वे आपल्या रेग्युलर महालापेक्षा वेगळे. हे इटालियन शैलीमध्ये बांधलेलं बांधकाम महाल आहे. आणि हा महाल लई जुना नाही आहे, म्हणजे जुना आहे तसा, बाकीच्या किल्ल्यांगत जुना नाही आहे. ह्याचं बांधकाम 1865मध्ये चालू झालं होतं आणि 1889मध्येच पूर्ण झालं होतं. अशा पद्धतीचा हा महाल आहे. आणि मित्रांनो, ह्या महालाची डागडुजी करण्यात आलेली 2000 जो आपला 12चा भूकंप आला होता, तर त्यामध्ये हां नाही 2012मध्ये जो भूकंप आला होता, त्या भूकंपामध्ये नाही 2001मध्ये जो भूकंप आला होता, त्या भूकंपामध्ये ह्याचं नुकसान झालं होतं. त्याला परत 2001मध्ये 1 कोटी रुपये खर्च करून ते बनवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तर ह्या महिलाची विशेषता म्हणजे हे पाहू शकता क्लॉक टावर. आणि ह्या महिलाचं मित्रांनो 2001मध्येच लगान पिक्चर शूट झाला होता. लगान पिक्चर शूट झाल्यानंतर भूकंप आला होता. त्यामुळं जे ओरिजिनल हा महल आहे ना, तो तुम्हाला लगान पिक्चरमध्ये पाहायला भेटतो. नंतर हे सगळं डागडुजी करून तसंच बनवण्याचा प्रयत्न केला आहे पर्यटनस्थळ. तर मित्रांनो, ह्या ठिकाणीचे जे राजा होते त्या राजांचा हा पुतळा आहे, अशा पद्धतीने आहे. आणि त्या पुतळ्याच्या पाठीमागं जुना महल दिसतो. अशा पद्धतीने बघा कसा इटालियन शैलीमध्ये बांधकाम 1 नंबर दिसतंय महल. तर हे सगळे मी व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले होते की नंतर व्हिडिओ बनवल अशा पद्धतीने, कारण तिथं मला काही व्हिडिओज काढून देत नव्हते. आणि मित्रांनो, तर पराग महल आणि आयना महल पाहिल्यानंतर आपण चाललो आहे भुजमधील सर्वात मोठं स्वामीनारायण मंदिर पाहिलं. तर मित्रांनो, इथं 2 स्वामीनारायण मंदिर आहे, एक छोटं आणि एक मोठं आहे. छोट्या मंदिराच्या इथं जास्त जागा नव्हती म्हणून नवीन स्वामीनारायण मंदिर बांधलं आहे 2001च्या भूकंपानंतर ना. तर ते एकदम भारी स्वामीनारायण मंदिर आहे. तुम्ही आता मागं तलाव पाहिलं, ते भुजच्या सेंटर भागातलं तलाव आहे. नारायण मंदिर, स्वामीनारायण मंदिर, स्वामीनारायण मंदिर इधर से आगे चले जाओ. मित्रांनो, तर आलोय आपण भुजमधील स्वामीनारायण मंदिरामध्ये. सर, भोजन कितने बजे चालू रहता है इधर? खाना हाँ अभी चालू है. पार्किंग लगा दो. इस तरफ नहीं लगी जाएगी क्या बाइक किधर? लगा सकते हो तो कहीं दबा के लगा देना, इधर पार्किंग लगा दो, उधर छाया ही है गेट के सामने. नहीं मेरा बैग उसके ऊपर ही रहेगा, इसलिए बोला. हाथ पड़ा रहने दे रहा है, कोई नहीं छुएगा. इस तरफ लगाओ कि इस तरफ लगाओ? इधर ही जाओ, कोई नहीं छुएगा. मित्रांनो, चला आलोय स्वामीनारायण मंदिर. कसलं खतरनाक मंदिर आहे भाऊ. वाव. मित्रांनो, तर तुम्हाला एकदम जबरदस्त गोष्ट दाखवतोय मित्रांनो. तर पहा आता, वाव, स्वामीनारायण मंदिर. या मित्रांनो, तर मंदिर एकदम जबरदस्त आहे. तुम्ही पाहू शकताय मंदिराच्या समोर गाई वासरं वगैरे. आणि मंदिर पूर्ण व्हाईट आहे. आत्तापर्यंत मी स्वामीनारायण मंदिर पाहिलं तर ते लाल दगडापासून बनलेले जास्त असायचे, आणि हे सगळं पूर्ण व्हाईट आहे. तर पाहू शकता इतकं सुंदर दिसतंय ना. तर जेवण वगैरे झालं आहे आता. इथे एकदम जेवणाची उत्तम व्यवस्था होती. 100 रुपये होतं एका ह्याला ताटाला. पण आपल्या नाही एक सर होते जे लंडन रिटर्न होते, त्यांनी शर्टावर लिहिलेलं पाहिलं तर त्यांनी 100 रुपये दिले माझ्याबरोबर जेवायला होते. तर अशा पद्धतीने इथं पण फ्रीमध्ये जेवणाची व्यवस्था झाली. तर आता एकदम मस्त. मला आत्तापर्यंत मी जेवढी स्वामीनारायण मंदिरं पाहिली ना, त्यातले सर्वात उत्तम स्वामीनारायण मंदिर मला हे आवडलं. एकदम भारी. संगम रौरी. मित्रांनो, तर खूप आवडलं मला हे मंदिर. मस्त वाटलं मला इथे येऊन. तर चाललो आहे आता मी. हे नाही घातलं रायडिंग जॅकेट घातल्यावर प्रेशर कुकरमध्ये कसं मटण शिजते तसं मी शिजल्यागत वाटतंय. हां इतकं उकाडतंय त्याने. चलो, 5 किलोमीटरचं तर अंतर आहे. ते झालं की आपल्याला पुढं जायचं. आज काय प्रोडक्टिव्हिटी नाही माझ्याकडून जास्त झाली का. यूट्यूबचा व्हिडिओ करायचा राहिला आहे, ते केला पाहिजे कुठंही थांबून. मित्रांनो, तर ही काय हा किल्ला आहे भुजचा. आणि पाहू शकता सगळी तटबंदी वगैरे पडलेली आहे, कारण त्यावेळेस लय मोठा भूकंप झाला होता इथं 2001मध्ये. मी सांगितलंच तुम्हाला. अशा पद्धतीचं शहर आहे. छोटं शहर आहे, एवढं काय मोठं शहर नाही आहे. छोटं म्हणजे तशी आपल्या तालुक्या एवढं शहर आहे. आपल्या पुणे बिण्यासारखं मोठं नाही आहे एवढं.
चला आता जाऊया, मी पण निघतो इथनं पुढच्या प्रवासाला आपल्या जैसलमेरच्या दिशेने. ओके मित्रांनो, तर फायनली आपण आता नाही जैसलमेरच्या दिशेने निघालेलो आहे. आपण गुजरात हे राज्य पूर्ण फिरून आपण आता जैसलमेरच्या दिशेने निघालो आहे. आता भुजमधनं निघालो आहे मी. किती किलोमीटर जाईल काय माहिती, पण आज भुज सोडलं आहे आपण. वाटत काय पर्यटन स्थळ आले लोकल लोकांच्या माहितीनुसार, तर ते पाहण्याचा प्रयत्न करू आपण. मित्रांनो, ते ह्या ट्रकमध्ये मीठ बघलं आहे आणि ट्रक बघा गंजला कसला आहे. त्याचं केबिनपासून सगळं गंजलं आहे. कारण मीठ लगेच कलोजन पकडते आणि हे रोडच्या साईडने असं पांढरं पडलं आहे ना, ते सगळं मीठच पडलं आहे. कारण ह्यातनं मिठाची वाहतूक जास्त होती. चला मित्रांनो, आता कुठंतरी एखादी चांगली जागा पाहून एखादा व्हिडिओ एडिट करायला थांबूया आपण. तर लई मोठा MIDC एरिया लागला इथं कच्चीमध्ये, नंदगाम म्हणून आहे मित्रांनो. सगळ्या कंपन्या आत्ताशीच माझ्या लक्षात आलं व्हिडिओ काढायचं. मोदीजींनी लई कंपन्या आणल्यातला काही इकडं कच्छ सारख्या भागात एवढ्या कंपन्या आहेत. लई इथं बस लई चालल्या त्या रोडनी कंपनीच्या. हॉटेल आहे इथं, थांबलो होतो थोड्या वेळ, बसलो. मला लक्षातच येत नाही व्हिडिओ काढायचं. निवांत झोपलो होतो थोड्या वेळ. झोपलो कशाचं, एक व्हिडिओ एडिट करत होतो, मोबाईल स्विच ऑफ झाला. आता मोबाईल स्विच ऑफ झाल्यावर काय करायचं, मग चला आता मला वाटतं कुठं ते रेस्ट, एक दिवस रेस्ट घ्यावं. रेस्ट घेतली ना मग आरामात आपलं सगळं जागा येईल. एकदम सुसाट असा हायवे, कोणता हायवे काय माहिती, कुठला आहे काय माहिती. NH 41 आहे. तर इतक्या गाड्या चालल्यात ना भाऊ, डेंजर. तर आता जेवायचं आहे मला. लई दिवस झालं शेवभाजी खाल्ली नाही, एकदम तिखट. एखादा दाबा बघून थांबूया जेवायला आणि मुक्कामाचं पण बघूया. पेट्रोल पंपावर थांबायला वारं आहे का चांगलं, असं शांत दिसतंय, वारं नाही एवढं. पेट्रोल पंपावर थांबला ना उकडून निघतं उकडून. इकडं पण MIDC आहेत भाऊ, काय नसतं MIDC आहेत तिथं. मित्रांनो, तर जे शेतातलं मीठ निघतंय ना, तुम्हाला दाखवलं की मी शेतातलं मीठ निघतंय काही पाहू शकता. आता इथं पुढं दाखवतो, इथं सगळं मिठाच्या फॅक्टरी आहेत, हे पाहू शकताय. शेतातलं मीठ निघलेलं नाही, इथं येऊन ह्याच्यात साठवलं जातं आहे, विकत घेतात शेतकऱ्यांकडून आणि नंतर ना त्याची पॅकेजिंग केली जाते. ह्या फॅक्टरी आहेत ना, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मिठाचं प्युरिफिकेशन करून नाही त्याची पॅकेजिंग केली जाते. असे मोठेचे मोठे ढिगारे लावलेले आहेत. आता इथं बघा, शेतातनं तिकडून कच्छमधनं मीठ आणून इथं मोठे ढिगारे लावले जातात आणि मग इथं फॅक्टरीमध्ये त्याचं प्युरिफिकेशन केलं जाते आणि मग पॅकिंग केली जाते. 1 किलो, अर्धा किलो, 5 किलो, 10 किलो, अशा पद्धतीने 25 किलो. मोकळं पटांगण लागायला पाहिजे, असं मी शोधतोय जागा जिथं मोकळं पटांगण आहे, तिथं निवांत जाऊन झोपल. मित्रांनो, तर बऱ्याच दिवसांनी आता हॉटेलवर जेवण करतोय आज, नाहीतर मंदिरामध्ये जेवणाची व्यवस्था होत होती. ग्रामीण भागात ना हा प्रवास करण्याचा हाच फायदा होता की मंदिरं वगैरे लगेच भेटत होते. आता हायवेने काय होते, खाली उतरायलाच जागा नाही. हायवेला लोकांशी कॉन्टॅक्ट करता येत नाही जास्त, बाबा मंदिर कुठे आहे काय. ग्रामीण भागात गेलं ना, प्रत्येक चौकात विचारलं ना बाबा मंदिर कुठे आहे, मंदिर कुठे आहे, तर ते ॲड्रेस सांगत जातात. अशा प्रकारे आहे. तर शेवभाजी घेतली, रोटे आहेत, सलाड आहेत, अशा प्रकारे खातोय आता. आणि त्याचबरोबर आपल्याला काम पण आहे, दुसरं फोटो टाकायचे का बाई. मित्रांनो, तर फायनली आजचा मुक्काम नाही, आपण जिथं हॉटेलमध्ये जेवण केलं तिथंच त्या बाजूवर करत आहे मित्रांनो. तर आपल्या वस्तू ज्या आहेत तेवढ्या चार्जिंगला लावूया आणि मग परत येऊन बसूया इथं.